इनिशियल मार्केटमध्ये आज आपण एक वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत। IPO स्कॅन या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। इनिशियल मार्केट या आपल्या चॅनलवरती मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण IPO कशा पद्धतीने सिलेक्ट करावा या संदर्भात काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण इन्व्हेस्टर गेन या वेबसाईटवरती आलो आहोत। या वेबसाईट थ्रू आपण IPO कशा पद्धतीने सिलेक्ट करावा आणि IPO आपण सिलेक्ट करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी पाहाव्यात हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर आपण आपल्या व्हिडिओला डायरेक्ट सुरुवातच करूया। तर मित्रांनो पाहायला गेलात तर आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये IPO ओपन झालेले आहेत आणि IPO नवनवीन येतही आहेत। आता करंटली जर आपण विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि जवळपास 9 IPO आता करंटली रनिंगला आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आता जर आपण या वन बाय वन पाहायला गेलो तर जवळपास 19 तारखेच्या आसपास 1 2 3 4 5 6 IPO ओपन झाले होते। त्यानंतर 20 तारखेला पुन्हा 3 IPO ओपन झाले होते। तर IPO खूपच मार्केटमध्ये येत आहेत, पण आपण IPO नक्की कोणता भरायला पाहिजे, कोणता IPO चांगला आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण यूज करणार आहोत इन्व्हेस्टर गेन ही वेबसाईट। चला तर मग मित्रांनो आपण एक बेसिक IPO घेऊया आणि त्या दृष्टीने आपण या विषयावरती चर्चा करूया। तर मित्रांनो इन्व्हेस्टर गेन या वेबसाईट थ्रू आपण आज काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत की IPO नक्की सिलेक्ट करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। तर जवळपास तुम्ही पाहायला गेलात तर 9 आपल्याला IPO रनिंग आता चालू असलेले दिसून येत आहेत। म्हणजे ज्या IPO मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो असे 9 IPO आपल्याला या ठिकाणी ओपन असलेले ते पाहायला मिळत आहे। आता इन्व्हेस्टर गेन ह्या वेबसाईटवरती तुम्ही आलात आणि जर का IPOचे डिटेल्स पाहायला गेलात तर ते डिटेल्स शो होऊन जातात। IPOची प्राइस काय आहे, त्यानंतर मार्केटमध्ये जी प्राइस त्यांनी डिक्लेअर केली होती ओपनिंग प्राइस ती काय आहे, GMP काय आहे, GMP म्हणजे ग्रे मार्केट प्राइस काय आहे, ओके। त्यानंतर त्यानुसार ग्रे मार्केटनुसार जर का तो लिस्ट होईल त्या टायमिंगला ॲप्रॉक्सिमेटली त्या IPOची प्राइस काय असेल, त्याचं रेटिंग काय चालू आहे, IPOची साईज किती आहे, लॉट किती आहे, एक लॉटमध्ये किती शेअर आहेत, ओपन कधी झालं आहे, क्लोज कधी होणार आहे, त्याच्यानंतर लिस्टिंग आहे, GMP अपडेट आहे, ओके। या पद्धतीने ना सगळ्या आपल्याला डिटेल्स यामध्ये शो होतात। आता आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त काय आपण पाहतो तर GMP पाहिलं जातं, ओके। आता या ठिकाणी जर आपण एक एक्झाम्पल म्हणून ममता मशिनरी हा IPO जर घेतला तर ममता मशिनरी या IPOसाठी IPOची साईज किती आहे 179.39 करोड एवढी या IPOची साईज आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतो तर ह्यांनी जो IPO मार्केटमध्ये आणला आहे त्यांना 179.39 करोड रुपयाच्या गरज आहे आणि ती गरज आता कोणत्या गोष्टीसाठी लागणार आहे, ते कोणत्या गोष्टीसाठी युटिलाइज करणार आहेत तो पार्ट वेगळा राहिला, त्या पार्टवरती आपण आज डिस्कशन करणार नाही आहे। परंतु त्यांना 179.39 ही जी प्राइस म्हणजे ही जी अमाऊंट गरजेची आहे त्या गरजेसाठी त्या अमाऊंटसाठी त्यांनी तो IPO मार्केटमध्ये आणला आहे। आता ग्रे मार्केटनुसार या IPOची प्राइस काय चालू आहे तर मॅक्झिमम जो आपण विचार केला जातो तो ग्रे मार्केट प्राइस, कारण ग्रे मार्केट प्राइसवरतीच ठरून येतं आपल्याला नक्की एक्झॅक्टली प्रॉफिटपर्यंत आपण किती प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात ग्रे मार्केट प्राइसनुसार। तर ग्रे मार्केट प्राइस जी आहे ही खूप इम्पॉर्टंट ठरवली जाते या ठिकाणी। मग या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर कॅल्क्युलेशन ही आपण पाहणार आहोत। आधी पहिलं आपण कन्सेप्ट समजून घेऊया। 260 रुपीज अपसाईड हा आपण मॅक्झिमम काय पाहिलं जातं तर ग्रे मार्केट प्राइस आपण पाहिली जाते। मग ग्रे मार्केट प्राइसनुसार ममता मशिनरी या IPO मध्ये ग्रे मार्केट प्राइस 260 रुपये आपल्याला दिसते। म्हणजे हा IPO जर ओपन झाला ज्या दिवशी लिस्ट होईल त्या दिवशी तो आत्ताच्या कंडिशनमध्ये जर का ग्रे मार्केट प्राइस 260 आहे तर 503 रुपयापर्यंत हा ओपन होऊ शकतो आणि 260 × 61 = जे काय प्रॉफिट असेल ते आपल्याला आत्ताच्या कंडिशनमध्ये आपल्याला मिळू शकतं हे याच्यावरून आपल्याला दिसून येतं। पण त्याच पद्धतीने जर आपण सबस्क्रिप्शन पाहायला गेलो तर या IPOचं आत्तापर्यंत किती सबस्क्रिप्शन भरलेलं आहे तर जवळपास 38.86 म्हणजे जवळपास 39% एवढं ह्या IPO मध्ये सबस्क्रिप्शन झालं आहे। म्हणजे सबस्क्रिप्शन म्हणजे काय तर
ही जे प्राईज आहे या प्राईजला एवढ्या पर्सेंटमध्ये सबस्क्रिप्शन, एवढ्या पर्सेंटमध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली गेली आहे हे या ठिकाणी शो होतं आहे. आता पर्टिक्युलरली जर आपण त्याचं लाईव्ह सबस्क्रिप्शन बघायला गेलो तर तेही आपल्याला दिसून येईल. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की आपल्याला कोणता IPO लागण्याची शक्यता आहे हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण डायरेक्ट लाईव्ह सबस्क्रिप्शन बघायला जाऊया. आता या ठिकाणी जर का लाईव्ह सबस्क्रिप्शन बघायला आलो आपण तर ममता मशिनरी IPOचं जर आपण लाईव्ह सबस्क्रिप्शन पाहायला गेलो तर जवळपास रिटेलरचं लाईव्ह सबस्क्रिप्शन झालेलं आहे 52.96 म्हणजे 53% एवढं या IPOचं लाईव्ह सबस्क्रिप्शन झालेलं आहे. आता मला एक सांगा, जर का ममता मशिनरी IPOची साईज आहे 179.39 आणि त्याच्यामध्ये रिटेलरचं सबस्क्रिप्शन जर 52.96 म्हणजे जवळजवळ 53% झालेलं आहे, तर याच्यामध्ये लागण्याचे किती चान्सेस आहेत हे तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने वेंटीज हॉस्पिटॅलिटीज IPO जर पाहायला गेलो तर त्याचं रिटेलरचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळपास 0.65x% म्हणजे एकच्या उडी झाली आहे. म्हणजे याच्यामध्ये IPO लागण्याचा चान्सेस बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला शो होतो. आपण आता डायरेक्ट कॅल्क्युलेशनच पाहणार आहोत की ह्या ममता मशिनरी IPO जर का आपण सबस्क्राईब करतोय तर नक्की ममता मशिनरी IPO सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन हे पाहिलं जाणार आहे की नक्की ह्या IPOमध्ये आपल्याला प्रॉफिट किती होऊ शकतं किंवा याचं सबस्क्रिप्शन काय आहे. मुद्दा असा असतो ना की आपण लाईव्ह सबस्क्रिप्शन ज्या वेळेला पाहायला येतो, आता या ठिकाणी जर आपण तुम्ही इन्व्हेस्टर गेन या वेबसाईटवरती लाईव्ह सबस्क्रिप्शन IPO लाईव्ह सबस्क्रिप्शन हे जर पाहायला आलो तर आपल्याला ही गोष्ट क्लिअर होते की आता ममता मशिनरी या IPOचं जर का IPO साईज 179.39 करोड एवढी जर त्या IPOची साईज आहे, परंतु त्याचं लाईव्ह सबस्क्रिप्शन किती झालं आहे तर 107 म्हणजे 107% जास्त पैसा याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट केला गेला आहे. आता तो कोणी केला गेला आहे तर QIB, SHNI, BHNI, NII, RII या सगळ्यांनी मिळून याला जवळपास 107% पेक्षाही जास्त IPO याच्यामध्ये सबस्क्रिप्शन झालेलं आहे. आता रिटेलरचं इन्व्हेस्टमेंट जर आपण पाहायला गेलो तर 52.96, कारण मॅक्झिमम जो आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असणारा जो पार्ट असतो तो रिटेलरही असतो. रिटेलर्स NII, HNI हे मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, परंतु मॅक्झिमम रिटेलर इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आज आपण रिटेलरचाही पार्ट पाहणार आहोत. तर ऑलरेडी रिटेलरनं 52.96 म्हणजे ॲप्रॉक्स 53% मॅक्झिमम रिटेलरनं जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते 52.96 म्हणजे ॲप्रॉक्स 53x एवढी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी रिटेलरने केलेलं आहे. आता याचा अर्थ काय होतो तर रिटेलरचा 179.39 करोड ही जे IPOची साईज आहे त्याच्यापैकी रिटेलरचा जो कोटा आहे त्या कोट्याला 53x एवढी अमाऊंट ऑलरेडी रिटेलरनं ह्या IPOसाठी इन्व्हेस्ट केलेलं आहे. मग आता हे ज्या वेळेला आपल्याला क्लिअर होतं की 53x एवढी प्राईस जर का रिटेलरनं याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तर आपला चान्स किती असेल हे याच्या माध्यमातून आपल्याला एक क्लिअर होऊन जातं की आपला चान्स नक्की किती लागू शकतो IPO लागण्याचा. तेच जर का आपण जर दुसरा IPO या ठिकाणी मिनिमम सबस्क्रिप्शन बघायला गेलो तर वेंटीज हॉस्पिटॅलिटी IPO या IPOचे जर आपण पाहायला गेलो तर वेंटीज या IPOचं जर आपण GMP पाहतोय तर 35 एवढी आपल्याला करंटली त्या IPOची GMP दिसते. आपण कॅल्क्युलेशनही पाहणार आहोत. आता करंटली जर त्याची IPOची जर GMP 35 दिसते तर मित्रांनो वेंटीज हॉस्पिटॅलिटी या IPOची जर करंटली GMP जर 35 असेल तर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 35 इंटू 23 लॉट साईज आहे त्याची, तर 805 करंटली आपल्याला त्या IPOमध्ये जर का आपण इन्व्हेस्टमेंट केली. मात्र एक गोष्ट आहे की या IPO 20 तारखेला ओपनिंग झाला आहे आणि याची क्लोज डेट आहे 24 तारीख, म्हणजे अजून बऱ्यापैकी 2-3 दिवस आहेत. तर 2-3 दिवसामध्ये याची GMP नक्की वाढू शकते या कमी होऊ शकते, सबस्क्रिप्शन जादा होऊ शकतं कमी होऊ शकतं, त्याच्यावर तेही डिपेंड राहीलच. त्यानुसार त्याच्या प्राइसिंगमध्येही चेंजेस होऊन जाईल. पण आत्ताच्या कंडिशनला याच्यामध्ये ग्रे मार्केट प्राईजनुसार एस्टिमेट लिस्टिंगमध्ये आपल्याला जवळपास 805 एवढं गेन दिसून येते. परंतु तेच समजा जर का आपण ममता मशिनरी या IPOच्या संदर्भात जर चेक करायला गेलो तर 61 इंटू
260, कारण 260 ही ग्रे मार्केट प्राईस करंटली आता ममता मशिनरीची चालू आहे. तर जवळपास 15,860 रुपये लिस्टिंग डेट ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्याला एवढे गेन या IPOच्या माध्यमातून दिसून येतात. परंतु मुद्दा हा आहे की लाईव्ह सबस्क्रिप्शननुसार जर आपण पाहायला गेलो तर ममता मशिनरीचं लाईव्ह सबस्क्रिप्शन जे झालेलं आहे ते जवळपास 53x एवढं झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपला नंबर लागू शकतो का? शेवटी IPO म्हटलं की हा लक हाच एक पार्ट आहे, पण तो लागू शकतो का? पण तेच समजा जर का आपण वेंटीज हॉस्पिटॅलिटी या IPOच्या संदर्भात बघायला गेलो तर 99% आपल्या चान्सेस आहेत, कारण ऑलरेडी रिटेलरचं इन्व्हेस्टमेंटच 65x झालेलं आहे आजच्या डेटला. 65x जर रिटेलरचं इन्व्हेस्टमेंटच झालेलं आहे, याच्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला IPO लागण्याचा चान्सेस बऱ्यापैकी प्रमाणात येतं, कारण रिटेलरचं इन्व्हेस्टमेंटच या ठिकाणी म्हणजे जवळपास 1x ही झालेलं नाही आहे अद्याप. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण IPO सिलेक्शनसाठी हा एक क्रायटेरिया आपण यूज करू शकतो. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहिलं आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहिलं आहे की आपण महत्त्वाचा मुद्दा आपण कोणता पाहतोय की ग्रे मार्केट प्राईस. आणि सरास सगळेजण जे IPOमध्ये गुंतवणूक करतात ते ग्रे मार्केट प्राईस काय चालू आहे तेच पाहतात, परंतु त्याच पद्धतीनं लाईव्ह सबस्क्रिप्शन पाहणंही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तर मित्रांनो मॅक्झिमम जे आपण या ठिकाणी पाहतो ते ग्रे मार्केट प्राईस पाहतो, परंतु ग्रे मार्केट प्राईस जे आपण पाहतो, आता ममता मशिनरीची जी ग्रे मार्केट प्राईस 260 आहे, अजून आपल्याकडे त्याचा एक दिवस आहे. मग आता आपण जर ग्रे मार्केट प्राईस पाहतोय त्याच पद्धतीनं IPOची साईजही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण साईज जेवढी कमी असेल तेवढं त्या आणि जर का IPOमध्ये जर का इन्व्हेस्टमेंट सबस्क्रिप्शन खूप प्रमाणात झालं तर लागण्याचे चान्सेसही त्याच पद्धतीनं कमी होत जातात, कारण ऑलरेडी HNI, त्याच्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी जर पाहायला गेलात तर HNI, BHNI, NII हे मोठे मोठे क्वालिटी इन्स्टिट्यूशनल आहेत सगळे. ओके, आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं जर रिटेलरची इन्व्हेस्टमेंटही खूप प्रमाणात म्हणजे जवळपास 53x एवढी इन्व्हेस्टमेंट जर का रिटेलरची झाले तर आपल्याला लागण्याचा चान्सेस किती प्रमाणात असेल हे या ठिकाणी दिसून येतं आपल्याला. मग आपण आताचा सारांश या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला गेलो तर निष्कर्ष या व्हिडिओच्या माध्यमातून हा आहे की आपल्याला इन्व्हेस्टर गेन या वेबसाईटचा यूज करून मार्केटची GMP पाहायची आहे, ग्रे मार्केट प्राईस पाहायची आहे, IPOची साईज पाहायची आहे, त्याच पद्धतीनं IPOचं सबस्क्रिप्शन किती झालं आहे ते पाहायचं आहे. लाईव्ह सबस्क्रिप्शनला आल्यानंतर तुम्ही ज्या कोट्यातून भरत आहेत त्या कोट्यामध्ये त्याचं रिटेलरचं ज्या कोट्यामधून तुम्ही भरत आहात त्या कोट्याचं इन्व्हेस्टमेंट किती % झालं आहे हे पाहायचं आहे, आणि त्यानुसार आपल्याला एक अंदाज येतो की हा IPO लागू शकतो की नाही. आता लास्ट टायमिंगला जर आपण बघायला गेलात तर मोबिक्विक हा एक IPO येऊन गेला होता, पण मोबिक्विकचं रिटेलरचं इन्व्हेस्टमेंट किती झालं होतं तर रिटेलरचं जवळपास आता या 41.78 म्हणजे जवळपास 142x एवढं रिटेलरचं इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये झालं होतं. ओके, पण त्याच पद्धतीनं विशाल मेगा मार्ट हा जर IPO पाहायला गेलात तर विशाल मेगा मार्टची जर GMP आपण पाहायला गेलो तर GMP आपण मागे जर इथं पाहायला आलो तर GMP 22 होती, मग लिस्टिंगच्या दिवशी तो 100 एवढ्या आसपास त्याचं लिस्टिंग झालेलं, आणि त्यानंतर मात्र तो जवळपास 114 पर्यंत त्याचं जास्तीत जास्त ट्रेडिंग झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलं. परंतु विशाल मेगा मार्टचं जे रिटेलरचं इन्व्हेस्टमेंट होतं या ठिकाणी जर तुम्ही पाहताय रिटेलरचं इन्व्हेस्टमेंट होतं ते 2.43x एवढं होतं. त्याच्यामुळे त्याचा एक गोष्ट होती की रिटेलरमधून ज्या कोट्यातून ज्यांनी IPO भरला आहे त्यांना लागण्याचे चान्सेस होते, आणि विशाल मेगा मार्ट हा IPO बऱ्यापैकी प्रमाणात लोकांना लागलाही होता. तर मुद्दा कोणता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. रिटेलरचे इन्व्हेस्टमेंट, त्याच पद्धतीनं GMP, त्याच पद्धतीनं IPOची साईज, त्याच पद्धतीनं लिस्टिंग गेन, ह्या काही पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे आपण पाहून कोणत्या IPOमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि कोणत्या IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे लागण्याचे चान्सेस खूप आहेत, हे या इन्व्हेस्टर गेन या वेबसाईट थ्रू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगू शकता.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगू शकता। आणि जर काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनाही ज्ञान देऊ शकता की IPO आपण भरताय तर खरे, परंतु कोणता IPO भरला पाहिजे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता। धन्यवाद।